दान ही संकल्पना सर्व प्रसिद्ध आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. कदाचित सत्वसंशुद्धीचा विचार भारत देश सोडून अन्यत्र दिसणार नाही, पण दान ही संकल्पना जगताच्या सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेली संकल्पना आहे. नावं कदाचित त्याची वेगळी असतील, कोणी त्याला डोनेशन म्हणेल, कोणी त्याला दान म्हणेल, कोणी काही म्हणेल, काय त्याचा मला विचार करण्याचं कारण नाही आहे. पण दान म्हणल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये दान करणाऱ्याबद्दल एक आदर निर्माण होऊ शकेल इथपर्यंत आपल्याला दानाचं महात्म्य साधारणपणानं माहिती आहे. की याने दान केली बरं का जमीन म्हणलं की आपल्याला पटकन आदर वाटतो. दान ही संकल्पना आपल्या अंतःकरणात इतकी आणि या अर्थानं रुजलेली आहे की दान करणाऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष किंवा घृणा उत्पन्न न होता त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात आदर निर्माण होतो. व्यक्तीबद्दलचा आदर सहज निर्माण करून देणारी संकल्पना म्हणजे दान आहे. इतकी सहज आणि इतकी समाजाभिमुख झालेली ही संकल्पना आहे, समाजामध्ये रुजलेली संकल्पना आहे. आता हे समाजामध्ये रुजलेली, समाजाभिमुख असलेली हे शब्द कळणार नाहीत. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, मराठीत सांगायचं झालं तर इतकी व्हायरल झालेली आहे. सगळ्यांना माहिती, दान म्हणलं की चांगलं, दान म्हणलं की चांगलं, चांगलेपणाचा संबंध आपण दानाशी कायमचा जोडून ठेवलाय. जे गैर नाही आहे, जे चुकीचं नाही आहे, त्याला चूक म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. इथपर्यंत दानाची महती आपल्याला सांगितली गेली की बाबा गौरवम प्राप्यते दानात. अरे दानाने माणसाला मोठेपणा प्राप्त होतो, गौरव प्राप्त होतो. न तु वित्तस्य संचयात. नुसता धनाचा संग्रह संचय करून ठेवणं याच्याने माणसाला मोठेपण प्राप्त होत नाही. कशा पद्धतीने? स्थितीही उच्चैही पयोदानाम. जो पाण्याचं दान करणार आहे तो उच्च स्थितीला प्राप्त झालाय, आणि पयोधिनाम अधस्थितीही. आणि पाण्याचा संग्रह करून ठेवणारा तो मात्र खाली आलाय. पाण्याचा संग्रह करून ठेवणारा समुद्र तो खाली आहे, आणि आपल्या जवळच्या सगळ्या पाण्याचं दान करून टाकणारा ढग तो वर आहे. वर जायचं असेल, वर म्हणजे वर नाही, वर म्हणजे उच्च स्थितीला जायचं असेल तर दान केलं जातं, आणि संग्रह करणारा हा नेहमी खाली राहत असतो. हे दानाचं महत्व आपल्याला माहिती आहे.